नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत नवोदय मराठी उतारे. नवोदयसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या उतारे 2026साठी अत्यंत उपयुक्त असणारे उतारे. चला, उतारा क्रमांक 1. पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. पुस्तकामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते. विविध प्रकारची पुस्तके वाचल्याने आपल्याला इतिहास, विज्ञान, साहित्य आणि समाज यांविषयी माहिती मिळते. वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन कौशल्य सुधारते. जो विद्यार्थी नियमित वाचन करतो तो अभ्यासात अधिक प्रगती करतो. पुस्तक हे आपले खरे मित्र असते, कारण ते योग्य मार्गदर्शन करते. मोबाईल आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवण्यापेक्षा दररोज थोडा वेळ पुस्तक वाचण्यासाठी दिला पाहिजे. ग्रंथालयात अनेक उपयुक्त पुस्तके उपलब्ध असतात. शांत वातावरणात बसून वाचन केल्यास लक्ष अधिक एकाग्र होते. वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास वाचनाची सवय लावली पाहिजे. या उतारात कशाविषयी सांगितलेले? पुस्तकाविषयी. बघा, तर परीक्षेमध्ये उतारा एकदा नाही दोनदा वाचायचा, कारण जेणेकरून आपल्याला उतारा सहज आणि सोप्या भाषेत समजेल आणि त्याच्यावरील प्रश्न उत्तरे सोडवायला सोपे जाईल. तर मी तुम्हाला प्रश्न उत्तर टाईप उतारा सांगते. पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. कोणते ज्ञानाचे अमूल्य साधन आहे? तर पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. तर याच्यात हे काय आहे? सर्वनाम. हे काय आहे? सर्वनाम. आणि आहे काय आहे? क्रियापद. आहे काय आहे? क्रियापद. बघा, पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. पुस्तक हे कशाचे अमूल्य साधन आहे? ज्ञानाचे. पुस्तक हे कशाचे अमूल्य साधन आहे? ज्ञानाचे. पुस्तकामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते. पुस्तकामुळे आपल्याला काय मिळते? नवीन माहिती मिळते. कशामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते? तर पुस्तकामुळे. आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आणि काय होते? विचार करण्याची क्षमता वाढते. कशामुळे आपल्याला नवीन माहिती आणि विचार करण्याची क्षमता वाढते? तर पुस्तकामुळे. तर याच्यात आणि काय आहे? आणि काय आहे? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. 2 वाक्याला जोडते. बघा, नवीन माहिती मिळते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. वाढते काय आहे? क्रियापद. वाढते काय आहे? क्रियापद. वाढते काय आहे? क्रियापद. लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते. केव्हापासून वाचनाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते? लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते. कशाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते? वाचनाची. कशाची सवय लावली तर विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान सुधारते? वाचनाची सवय लावल्यावर. विविध प्रकारची पुस्तके वाचल्याने आपल्याला इतिहास, विज्ञान, साहित्य आणि समाज यांविषयी माहिती मिळते. कोणते विविध प्रकारची पुस्तके वाचल्याने आपल्याला कशाविषयी माहिती मिळते? तर बघा, इतिहास, विज्ञान, साहित्य आणि समाज यांविषयी माहिती मिळते. वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन कौशल्य सुधारते. वाचनामुळे काय होते? शब्दसंग्रह वाढतो, लेखन कौशल्य सुधारते. जो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो तो अभ्यासात अधिक प्रगती करतो. जो विद्यार्थी नियमित वाचन करतो तो अभ्यासात अधिक प्रगती करतो. जो विद्यार्थी नियमित वाचन करतो तो अभ्यासात अधिक प्रगती करतो. कोणता विद्यार्थी अभ्यासात अधिक प्रगती करतो? जो नियमित वाचन करतो. जो नियमित वाचनच करीत नाही तो अभ्यासात काय प्रगती करणार? हे का नाही? पुस्तक हे आपले खरे मित्र असते. पुस्तक हे काय असते? आपले खरे मित्र असते. तर याच्यात हे काय आहे? सर्वनाम. आणि असते काय आहे? क्रियापद. कारण ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करते. कारण ते काय करते? आपल्याला मार्गदर्शन करते. कारण काय आहे? उभयान्वयी अव्यय. ते काय आहे? सर्वनाम. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते. कोण आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते? पुस्तक. मोबाईल आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवण्यापेक्षा दररोज थोडा वेळ पुस्तक वाचण्यासाठी दिला पाहिजे. कशामध्ये जास्त वेळ घालण्यापेक्षा?
पुस्तक वाचण्यात वेळ जास्त दिला पाहिजे. मोबाईल आणि टी व्ही, आताच्या काळात तर टी व्ही आणि मोबाईल हे दोनच झालेत हे ना. ग्रंथालयात अनेक उपयुक्त पुस्तके उपलब्ध असतात. ग्रंथालयात काय असतात? उपयुक्त पुस्तके उपलब्ध असतात. शांत वातावरणात बसून वाचन केल्यास लक्ष अधिक एकाग्र होते. कोणत्या वातावरणात बसून वाचन केल्यास मन अधिक एकाग्र होते? शांत वातावरणात बसून अभ्यास केल्यास लक्ष अधिक एकाग्र होते. वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व घडते. वाचनामुळे काय होतं? आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व घडते. बघा इथं काय आहे? वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो हे एक वाक्य झालं आणि व्यक्तिमत्व घडते. आणि काय आहे मग याच्यातलं? उभयान्वयी अव्यय. काय आहे? उभयान्वयी अव्यय. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास वाचनाची सवय लावली पाहिजे. काय करायचं? रोज प्रत्येकानं कधी हो, खेळून आल्यावर हो, अभ्यास झाल्यास हो, किमान अर्धा तास तरी पुस्तक वाचलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय होतं? लेखन कौशल्य सुधारते, अभ्यासात प्रगती होते, इतिहास, विज्ञान, साहित्य, समाज यांविषयी माहिती मिळते. बघा सर्वनाम कोणकोणते इथं सांगा बरं मला. सर्वनाम बघा, हा, ही, हे, तो, ती, ते, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः. बघा सर्वनाम कोणकोणते येतात? हा, ही, हे, जो, जी, जे, तो, ती, ते, कोण, काय, आपण, स्वतः. सर्वनाम काय आहेत? हा, ही, हे, जो, जी, जे, तो, ती, ते, कोण, काय, आपण, स्वतः. क्रियापद कोणते? क्रियापद कसं असते बघा. हे समजा उदाहरणार्थ, हे पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. शेवट कशानं व्हायला आहे? इथं स्वल्प विराम आहे है ना. शेवट कशानं व्हायला आहे? तर हे काय आहे? क्रियापद. याला म्हणतात क्रियापद. चला प्रश्न उत्तर बघूता. प्रश्न पहिला, अमूल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अमूल्य म्हणजे मौल्यवान, अधिक महत्त्वाचे. याचं उत्तर काय आहे? प्रश्न दुसरा, शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? शांतचा विरुद्धार्थी शब्द स्थिर, एका गोगाटी, निवांत, साधा. काय आहे सांगा बरं? शांतचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? गोंगाटी, म्हणजे जास्त. बघा शांतचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गोंगाटी. प्रश्न तिसरा, वाचनामुळे काय वाढते? उत्तरात काय दिलेलं आहे आपल्याला? वाचनामुळे कुठं दिलेलं बघा. बघा ह्या लाईनमध्ये दिले. वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन कौशल्य सुधारते. काय वाढतं? लेखन कौशल्य आणि शब्दसंग्रह वाढतो. बघा प्रश्न तिसऱ्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी, शब्दसंग्रह वाढतो. प्रश्न चौथा, पुस्तक कोणासारखे आहे? शत्रूसारखे आहे का? खेळणे, मित्र, आवाज. काय आहे सांगा बरं? पुस्तक हे काय आहे? आपल्या मित्रासारखे आहेत. आपला खरा मित्र कोण सांगा बरं? पुस्तक. आपला खरा मित्र कोण? पुस्तक. प्रश्न पाचवा, दररोज किती वेळ वाचन करावे असे सांगितले आहे? बघा बरं उत्तरात किती वेळ वाचन करावे? हे बघा, हे त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास वाचनाची सवय लावली पाहिजे. तर उत्तर काय आहे? अर्धा तास. प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अर्धा तास. बघा उत्तर क्रमांक 2.
पर्यावरण हे आपल्याला जीवनाचा आधार आहे. स्वच्छ हवा, पाणी आणि जमीन यामुळे आपण निरोगी राहू शकतो. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कारखान्यांचा धूर, वाहनांचा धूर आणि प्लास्टिक कचरा यांमुळे वातावरण दूषित होत आहे. झाडे लावल्याने हवा शुद्ध होते आणि पावसाचे प्रमाण संतुलित राहते. पाणी वाचवणे ही देखील काळाची गरज आहे. नळ उघडा ठेवणे आणि पाणी वाया घालवणे हे चुकीचे आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील. त्यामुळे प्लास्टिकचा कमी वापर करणे, झाडे लावणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. पर्यावरण वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तर या उत्तरात कशाविषयी सांगितले? पर्यावरणाविषयी. पर्यावरण हे आपल्या जीवनाचा एक आधार आहे. आपल्या जीवनाचा काय आहे? आधार आहे. पर्यावरण हे आपल्या जीवनाचा आधार आहे. पर्यावरण हे कशाचा आधार आहे? जीवनाचा. हे आपल्या जीवनाचा आधार आहे. काय आपल्या जीवनाचा आधार आहे? तर पर्यावरण. स्वच्छ हवा, पाणी आणि जमीन यांमुळे आपण निरोगी राहू शकतो. आपण कशामुळे निरोगी राहू शकतो? स्वच्छ हवा असल्यास, पाणी, बकळ प्रमाणात पाणी, जमीन असल्यास आपण काय राहू शकतो? निरोगी राहू शकतो. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कशामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे? तर वाढत्या प्रदूषणामुळे. कारखान्यांचा धूर, वाहनांचा धूर आणि प्लास्टिकचा कचरा यांमुळे वातावरण दूषित होत आहे. कशामुळे वातावरण दूषित होत आहे? तर कारखान्याचा धूर, वाहनांचा धूर आणि प्लास्टिकचा कचरा यांमुळे वातावरण दूषित होत आहे. झाडे लावल्याने हवा शुद्ध राहते. काय लावल्याने हवा शुद्ध राहते? झाडे लावल्याने. झाडे लावल्याने काय शुद्ध राहते? तर हवा. बघा, झाडे लावल्याने काय शुद्ध राहते? हवा. आणि काय लावल्याने हवा शुद्ध राहते? झाडे. पाणी पावसाचे प्रमाण संतुलित राहते. आणि पावसाचे प्रमाण काय राहते? संतुलित राहते. पाणी वाचवणे ही देखील काळाची गरज आहे. काय वाचवणे ही काळाची गरज आहे? पाणी. पाणी वाचवणे ही कशाची गरज आहे? काळाची गरज आहे. नळ उघडा ठेवणे आणि पाणी वाया घालवणे चुकीचे आहे. काय करायचं नाही? बघा, नळ उघडा ठेवायचा नाही, पाणी वाया नाही घालायचं, हे काय आहे? चुकीचं आहे, है ना. प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने काय करायचं? पर्यावरणाचं संरक्षण करायचं. जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. जर आपण आता निसर्गाची काळजी घेतली नाही तर आपल्याला काय होतं? भविष्यात मोठमोठ्या अडचणी निर्माण होतील. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी, झाडे लावणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. काय करायचं बघा बरं? प्लास्टिकचा कमी वापर करायचा, झाडे लावायचे, स्वच्छता राखायची, हे राखणे आवश्यक आहे. पर्यावरण वाचवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण वाचवणे तुमची नाही, मै नाही, तर आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. बघा, बघा, दोनच आहे, हे आणि ही. बघा, क्रियापद कोणते? आहे, आहेत, आहे, होते, आहे, पाहिजे, आहे, होतील, करणे, लावणे, आहे. हे काय आहेत? क्रियापद. आणि उभयान्वयी अव्यय आणि किंवा हे दोनच आहेत. बघा, प्रश्न पहिला, दूषित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दूषित या समानार्थी शब्द कोणता? दूषितचा स्वच्छ, प्रदूषित, सुंदर, थंड. बघा, दूषितचा समानार्थी शब्द कोणता? प्रदूषित. सॉरी बघा, प्रश्न दुसऱ्याचं उत्तर काय आहे? प्रदूषित. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे प्रदूषित. प्रश्न दुसरा, स्वच्छ या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? स्वच्छ. निर्मळ, नीट, घाणेरडे, पांढरे. बघा, प्रश्न दुसऱ्याचं उत्तर काय आहे? घाणेरडे. स्वच्छचा विरोधार्थी शब्द काय? घाणेरडे. स्वच्छचा विरोधार्थी शब्द काय आहे? तर घाणेरडे.
तर दूषितचा समानार्थी शब्द काय आहे? प्रदूषित. प्रश्न 3, पर्यावरणामुळे आपण कसे राहू शकतो? पर्यावरणामुळे आपण कसे राहू शकतो? आजारी, निरोगी, आळशी, दुःखी. बघा उत्तरात काय सांगितलेलं आहे? पर्यावरणामुळे आपण, बघा हे पहिल्याच वाक्यात दिलं आहे, हवा, पाणी आणि जमीन यामुळे आपण निरोगी राहू शकतो. स्वच्छ हवा, पाणी आणि जमीन यामुळे आपण काय राहू शकतो? निरोगी राहू शकतो. उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी, निरोगी. प्रश्न 4, हवा शुद्ध कशामुळे होते? हवा शुद्ध कशामुळे होते? धुरामुळे, झाडामुळे, कचऱ्यामुळे, वाहनांमुळे. हवा कशामुळे शुद्ध होते? उत्तरात काय सांगितलेलं आहे बघा बरं. बघा हे इथे दिलेलं आहे, झाडे लावल्याने हवा शुद्ध होते. झाडे लावल्याने हवा शुद्ध होते. कशामुळे हवा शुद्ध होते? झाडे लावल्यामुळे. तर प्रश्न 4चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न 5, पर्यावरण वाचवणे कोणाची जबाबदारी आहे? फक्त सरकारची, फक्त शिक्षकांची, सर्वांची, कोणाचीच नाही. बघा फक्त म्हणलं तर हे तर उत्तर येतच नाही, म्हणून ए आणि बी चुकट. कोणाचीच नाही. आता कोणाचीच नाही कसं काय? तसं कसं होईल? मग काय? ऑप्शन नंबर सी, पर्यावरण वाचवणे ही कोणाची जबाबदारी आहे? तर सर्वांचीच आहे. बघा हे आपलं ॲप आहे नवोदय गुरु. हे आपलं ॲप आहे. आपल्या ॲपवर काय काय आहे? नवोदय स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचं नक्कीच होताल. आमची वैशिष्ट्ये काय काय आहे? बघा हे आपलं नवोदय गुरु ॲप आहे. याची फीस किती आहे? 4,000. 100% निकालाची परंपरा. 152 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र, तर 95 विद्यार्थी काय आहेत? नवोदय पात्र आहेत. विद्यार्थी केंद्रीय शिक्षण, यश, गुणवत्ता, निकालाची हमी देणारे क्लासेस आहेत. तर अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवर संपर्क करा. नंबर काय आहे? 83 29 81 10 49. आणखी अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवर संपर्क करा. क्लासची फीस आहे 4,000 रुपये. प्ले स्टोअरवर नवोदय गुरु ॲप हे उपलब्ध आहे. उत्तर क्रमांक 3, खेळ हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळ हा काय आहे? जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहते. रोज थोडा वेळ मैदानी खेळ खेळल्याने शरीराची हालचाल होते आणि मन प्रसन्न राहते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आणि खो खो हे लोकप्रिय खेळ आहेत. खेळामुळे संघभावना आणि शिस्त शिकायला मिळते. विजय मिळाल्यास आनंद होतो आणि पराभव झाल्यास पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. खेळाडू नियमित अभ्यास करून आपली कौशल्य सुधारतो. फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ देखील आवश्यक आहे. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल राखल्यास विद्यार्थी सर्वांगीण विकास साधू शकतो. बघा उत्तरात काय दिलेलं आहे? खेळांविषयी दिलेलं आहे. बघा मी तुम्हाला प्रश्न उत्तर टाईप सांगते. खेळ हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळ हा कशाचा महत्त्वाचा भाग आहे? तर जीवनाचा. खेळ हा कशाचा महत्त्वाचा भाग आहे? जीवनाचा. जीवनाचा महत्त्वाचा भाग कोणता आहे? खेळ. तर बघा ह्या वाक्यात काय आहे? हा हे सर्वनाम आहे. काय आहे? सर्वनाम. आहे काय आहे? क्रियापद. आहे काय आहे? क्रियापद. खेळामुळे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहते. खेळामुळे काय होते? शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहते. शरीराचा समानार्थी शब्द काय आहे? काया. शरीराचा समानार्थी शब्द काय आहे? काया, तन. बघा देह पण शरीराचा समानार्थी शब्द. बघा शरीराचे समानार्थी शब्द काय आहे? काया, तन, देह. तंदुरुस्त राहते. रोज थोडा वेळ मैदानी खेळ खेळल्याने शरीराची हालचाल होते. रोज काय केल्याने शरीराची हालचाल होते? रोज मैदानी खेळ खेळल्याने शरीराची हालचाल होते. तर मैदानी खेळ कोणते? खो खो, क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल. बघा इथं दिलेलं आहे. इथं मन प्रसन्न राहते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आणि खो खो हे लोकप्रिय खेळ आहेत.
खेळामध्ये संघभावना आणि शिस्त शिकायला मिळते. विजय मिळाल्यास आनंद होतो आणि पराभव झाल्यास पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. बघा, विजय मिळाल्यास काय होतो? आनंद होतो आणि पराभव झाल्यास पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. खेळाडू नियमित सराव करून आपली कौशल्य सुधारतो. खेळाडू काय करतो? नियमित सराव करून आपली कौशल्य सुधारतो. फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ देखील आवश्यक आहे. फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ देखील आवश्यक आहे. तर बघा, या वाक्यात अभ्यासच नव्हे खेळ देखील आवश्यक आहे. ह्या वाक्याला कशानं जोडले? तर काय आहे? उभयान्वयी अव्यय. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल राखल्यास विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास साधू शकतो. कशाचा समतोल राखल्यास विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधू शकतो? खेळ आणि अभ्यास. कशामुळे? खेळ आणि अभ्यास. प्रश्न पहिला, तंदुरुस्त या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तंदुरुस्त या शब्दाचा समानार्थी शब्द काय? आजारी, थकलेला, कमजोर, निरोगी. सांगा बरं. तंदुरुस्त समानार्थी शब्द काय? निरोगी. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न दुसरा, विजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? विजय, आनंद, पराभव, खेळ, सराव. विजयचा विरुद्धार्थी